जसं मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये लेहंगा चोळी दाखवली होती, तर आज माझ्या फ्रेंडचा साखरपुडा आहे म्हणून मी लेहंगा चोळी शिवली होती. आज मी लेहंगा चोळी घातली आहे. मी खूप दिवसापासून विचार करत होते आनंदच्या साखरपुड्याला साऊथ इंडियन लुक करू. मग मी माझ्या चेहऱ्यावर लिकापोती करायला घेतली, पण माझ्या आधी आईची तयारी झाली होती. आज आई हिरव्या साडीत मस्त दिसत होती. मी एवढी लिकापोती नाही केलेली चेहऱ्यावर, पण आज चांगली दिसण्यासाठी करावं लागलं. बस आली असं ऐकायला आलं, ज्यांनी ज्यांनी तयारी केली होती ते जागा शिमटायला गेले. मग मी पण कशीबशी तयारी केली आणि जागा शिमटायला गेली. बसच्या चक्करमध्ये मी माझे फोटो काढायलाच विसरली. आमच्या इकडे 2 वर्षातनं कुठे जाऊन एक साखरपुडा आलाय, तर सगळे मस्त उत्कृष्टाने तयार झाले आहेत. सर्वांच्या चेहऱ्यावर एक वेगळीच मज्जा आहे. मी तर विचारात पडले, हळदीला आणि लग्नाला किती मज्जा येईल. आणि नवरदेवाची नवरी खूप लांबची आहे. वाड्याच्या आत गाव आहे सोनाले, त्या गावची नवरी. म्हणून नवरदेवाच्या आईने जाण्यासाठी बस केली होती आणि आम्ही एवढे चाप्टर की बसमध्ये जागा शिमटण्यासाठी नवलात तयार होऊन ना जागा शिमटायला गेलो आणि पुढे आमची मंडळी बसली होती. तुम्ही विचार केला असेल की हे काय जागा शिमटायला लवकर तयार झाली, तर आपण दुसऱ्यांचा विचार करतो पण आपला कोणी नाही. मग थोडंसं चतुर मी पण कधी कधी बनते, एका कोल्ह्याप्रमाणे. माझं मेकअप एवढं चांगलं नाही झालेलं, पण तुम्ही माझं मन ठेवण्यासाठी चांगलं बोला. आमचा मेकअप झाला आणि बसमध्ये बघितला तर जेमतेमच जमले होते. अजून खूप वेळ होता. नवरदेवाची तयारी झालेली नव्हती, म्हणजे नवरदेव पण बेचैन झालाय की कशी तयारी करू. सर्वांना सांगितलं होतं खूप लांब आहे म्हणून नवला निघायचा आहे. आता मी ओळख करून देते, ही नवरदेवाची नात, हिची आई नवरदेवाची भाची, हा डोरेमॉन नवरदेवाचा भाचा म्हणजे दूरचं नातं, आणि ही नवरदेवाची भाची. आज ना मला डोरेमॉन पण बघून हसत होता, कशाला माहिती नाही. म्हणजे मी मेकअप केलाय तर डोरेमॉनला चुडेल दिसते काय. आता आले नवरदेवाचे आई वडील आणि हे नवरदेव. ही आमची नातबाई सारखी सारखी बघते, हिला पण मी चुडेल दिसते वाटतं. या बया, म्हणजे मी खतरनाक मेकअप केलाय. बस पूर्ण भरली होती, जागा नव्हती म्हणून अर्धे गेअर बॉक्सवरच बसले होते. एकदाचा पोचलो नवरीच्या इथ्याशी. खूप आंबलो होतो बसून बसून. आता या चढणीला बघून खूप दमलं असं वाटत होता. आता इथे 2 पक्ष बसले आहेत. नवरीवाली नवरदेवाला खूप महागात पडले आहेत. नवरदेवाचा पूर्ण खिशा खाली झाला होता. त्यांच्याकडे रीतिरिवाज खूप कठीण आहेत. लग्नाला नवरदेव मोठी पोतली पैशांची घेऊन जाईल असा वाटतोय. साखरपुडा झाला आणि आम्ही सगळे जेवून बसकडे धावलो. म्हणजे येताना पण खूप घाई आणि जाताना पण खूप घाई. आमचा गाबली कसा धावतोय. आम्ही नवरीकडे पोचलो तर आमची अवतारा कशी तरीच झाली होती. फोटो काढताच नाही आलं. संध्याकाळचा सूर्य मावळला होता. किती मस्त नजारा दिसत होता. आमचा आजचा व्हिडिओ आणि माझा लूक कसा वाटतंय कमेंट करून नक्की सांगा. बाय बाय.